मी ज्या ज्या खेळाडूंची नावं घेतो ना, चला त्वरित या. जय पाटणकर चला या. जय पाटणकर. आपण जय पाटणकर यांच्यासाठी जे पारितोषिक होतो ना षटकाराचं, भूपेंद्रजी दाटावकर, योगेशजी शिंदे, अमितजी कीर यांच्याकडून हे पारितोषिक होतं. प्रत्येक षटकाराचे 100 रुपये आणि अगदी त्याच वेळेला निखिलजी सुर्वे साहेब, अभिषेक 500 रुपये, अभिषेकजी सुर्वे साहेब 500 रुपये, अभिषेक सावंत साहेब, निखिल सुर्वे साहेब, अभिषेकजी सावंत साहेब, बंटी वारंगे साहेब यांच्याकडून हे पारितोषिक लगावण्यात आलं होतं. कॅश प्राइज आहे टोटल 2200 रुपये. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊ द्यात. मॅचला सुरुवात झाली आहे. हा पुरस्कार आपण प्रदान करूया त्याला. कॅश प्राइज आपण देतो जय पाटणकरला. कॅश प्राइज आहे 2200 रुपये, जी त्याला आपण प्रदान करतोय. वेल प्लेड जयेश, हार्ड लक. एक चांगलं क्रिकेट तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रत्येक विकेटसाठी जी पारितोषिक होतं ना, अलीजी मोहिते, अमोलजी चिपळूणकर आणि अनिलजी चिपळूणकर साहेब यांच्याकडून हे कॅश प्राइज होतं, जे प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. या गोलंदाजांची नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, जी ज्यांना आपण कॅश प्राइज देऊयात. आपण निवी संघाच्या कर्णधाराला आमंत्रित करूयात, जी 5900 रुपयाचा कॅश प्राइज आहे निवी संघासाठी जे आलं होतं, जे आपण निवी संघाच्या कर्णधाराला आमंत्रित करूया. या आपण जो काही विजय जल्लोष केलात ना, आपण जिंकलात त्याबद्दल ही जी कॅश प्राइज आहे ना, ते तुषारजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. वेलकम बाळाजी महाबळे. कालच्या दिवसामध्ये रायगड सर करून आणि रायगडाच्या भूमीचं दर्शन घेऊन ते परतलेत. मॅचकडे वळूया. आपण हा पुरस्कार देणार आहोत. निवी संघाचा कर्णधार चला त्वरित या, हा पुरस्कार घेऊन जायचंय. मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया, जिथे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. वायसीसी भिंगवसाई आणि धनगराई या दोन संघांदरम्यानची लढत मैदानावरती. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू यष्टी रक्षकाचा भेद घेतोय. खेळाडू बाद होत असताना इथे मात्र ब्रेक थ्रू मिळालाय गोलंदाजाला, अर्थात बहारदार गोलंदाजी करणारा रोहित याला यश. खेळाडू क्रमांक पहिला बाद. थँक्यू. आमचे कॅमेरामन विनंती करूयात, अर्थात चिन्मय आणि सुमेधला, की आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स कव्हर करा, जिथे कॅश प्राइज दिला जात आहे. 5900 रुपयाचा कॅश प्राइज जे आपण देतोय तुषारजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते. मैदानामध्ये आघाडीची जोडी जय आणि राजा आले होते, परंतु जय बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतला. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नॉन आघाडीला जोडी आली होती जय आणि राजा, त्यामधील राजा मैदानावरती अजून आहे, जो आता सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रशांत. प्रशांत स्ट्राईक एंड वरती आहे गोलंदाज. खोलवा टप्प्याचा हा चेंडू, जिथे मात्र ऑन साइडला खेळला, जिथे क्षेत्ररक्षक येतं डीप मधून. चेंडूवरती काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, फेकी केली जाणार, तदूर मात्र एकच धाव पाहायला मिळाली. स्लिप झाला, परंतु चेंडूवरची जो बॅलन्स आहे ना, ते सोडून दिलं नव्हतं. जिथे प्रशांत मैदानावरती खेळतो ना, त्याच्यासाठी एक टोपण नाव आहे, त्याला बाबू या नावाने ओळखलं जातं. परंतु जर का आपण प्रत्येकाची एक वेगवेगळी नावं आहेत, आपण तीही लिस्ट बाहेर काढूया. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंचा विचार केला ना, तर आकाश तारेकरला रायगडचा वंडर बॉय म्हणून तुम्ही ओळखतात, त्याला बाल्या म्हणून ओळखलं जातं. जिथे बबलू पाटील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जिथे फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, जिथे षटक पहिल्या संपुष्टात आलं. पहिल्या षटकामध्ये जिथे आपण धावफलकावरती धावा पाहिल्या, तर 8 धावा धावफलकावरती आल्यात. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. एक छोटीशी विश्रांती घेऊया, डीजेकडे जाऊया आणि परत लगेचच परतूया.
थँक्यू. रोहा बीट्स यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अर्थात रोहितने एक विकेट बाद केला, त्याच्यासाठी कॅश प्राइज 100 रुपयाचा असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरी षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती राजा याला प्राचार्य करण्यात आलं. राजाची गोलंदाजी राजासारखी असणार का, त्याची पराक्रम कशा रीतीचा पाहायला मिळणार, या साऱ्या गोष्टी पाहाव्या लागणार आहेत. एक गोलंदाज भारतामध्ये आला होता, जिथे आपण जतीन पटेलला पाहिलं होतं. भारतामध्ये आल्यानंतर त्याने मात्र 10 चेंडूवरती 10 विकेटही घेतले. परंतु अगदी त्याच वेळेला ना न्यूझीलंड संघाकडून येणारा जिथे मात्र रचिनला पाहायला गेलं होतं. रचिनच्या नावामध्ये जिथे मात्र काहीतरी एक वेगळा इतिहास रचला गेला होता. सचिनच्या नावाचं ज्या पद्धतीने चीन घेतलं गेलं, र मधला राहुल द्रविडचा र घेतला गेला, आणि म्हणूनच की काय त्याच्या आई वडिलांचं असणार प्रेम. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅटची आउटसाइड घेणारा चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये दणदण करत कार्पेटच्या साह्याने सीमारेषा ओलांडतो. पंचांचा इशारा वाईड आहे, त्यावरती बाईचा हा चौकार. थँक्यू. इजाज पटेलचा मी उल्लेख केला होता. 10 चेंडूवरती 10 चेंडू खेळाडू त्याने बाद केले होते, जिथे मात्र आपण पाहिला अनिल कुंबळेंच्या पंक्तीमध्ये येऊन तो बसला होता. मैदानाच्या आतमध्ये निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. काय निर्णय येणार, जिम लेकर, अनिल कुंबळे, इजाज पटेल, चेंडू एक्झॅक्टली कुठून गेलाय याची पाहणी केली जाईल. आपण जिम लेकर, अनिल कुंबळे यांचा विचार केला आणि त्याच वेळेला इजाज पटेलचा मिजाज ही पाहायला मिळाला. 10 चेंडूवरती त्याने 10 गडी बादही केले भारतीय संघाचे. असा करणारा जगातला तो तिसरा खेळाडू ठरला. परंतु रचिन बद्दल आपण म्हणत होतो, जो रचिन भारतामध्ये आला आणि ज्या वेळेला मात्र त्याच्या नावाचा जास्तीत जास्त चर्चा झाली, त्याच्या आई वडिलांचा असणारं त्याच्यावरती प्रेम, भारतावरती, भारतीय खेळाडूंवरती असणारं प्रेम अनेक वेळेला पाहायला मिळाला. असत प्रेम मग शिवनारायण चंद्रपालला सातत्याने भारतीय मुलखाचा तो खेळाडू म्हणूनही गणलं गेलं. परंतु भारतीय देशातील काही असे ज्या वेळेला मात्र इंग्रजांचं राज्य भारतावरती होतं, काही अशी व्यक्तींना ते जास्तीत जास्त वेळेला भारतामधून घेऊन जायचे आणि भारतीय त्या वेळेला वेस्ट इंडिज मध्ये वास्तव्यास असणाऱ्या आजही त्या हिंदू वर्णीय लोकांकडून अशा पद्धतीची नावं सातत्याने पाहायला मिळतात. शिवनारायण चंद्रपाल हा पाहायला मिळायचा, राम नरेश सरवान हाही पाहायला मिळायचा. आपण अनेक वेळेला म्हणायचो ज्यावेळी क्रिकेट पाहायला मिळायचं त्या वेळेला अनेक वेळेला आपण असंही म्हणायचो ते भारतीय मुलखाशी आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये हा निर्णय काय आलाय, येस व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. तिसऱ्या पंचांनी पाहिलं, निहाळलं आणि तदनंतर जो काही ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आहे ना, त्यावरती तटस्थ राहण्यासाठी पंचांनी हा निर्णय गेलाय. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या या अवांतरच्या मदतीने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. त्या 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर दुसरा षटक हाताळण्यासाठी राजा आलाय गोलंदाजी मार्कवरती. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंचा आपण विचार करत होतो, परंतु हॅट्रिक साठी आमच्याकडे एक पारितोषिक आलंय. बाबू साळवी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजाने जर का हॅट्रिक घेतली तर हॅट्रिक संपादन केली जाणार का? गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू, ज्याला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे अवांत चेंडू घोषित करण्यात आला. लान्स गिब्स या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कदापिही एकही बॉल वाईट टाकलेला नाहीये. हाही चेंडू गोलंदाज सातत्याने वाईट टाकत असताना पाहायला मिळतोय. अवांतर धावा तो खर्ची करत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती अवांतरच्या मदतीने जिथे 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा राजा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाचा वेध चेंडूने घेतला. आता मात्र कमबॅक केलाय, सूर गबसलाय. सातत्याने आपण पाहतोय की 2 चेंडू त्याने उजव्या यष्टीच्या डाव्या यष्टीच्या बाहेर टाकणारा हा गोलंदाजाला आता मात्र सूर व्यवस्थित असताना पाहायला मिळतोय. संकेजी देशमुख साहेब, तानाजीजी देशमुख साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज
फटका ऑन साइडला खेचला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, टीपलाय झेल, परंतु चेंडू सरळ रावलत असताना पाहायला मिळणार. पंचांचा इशारा, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू राजू साहेब केळकर. मी म्हणेन की संकेत देशमुख साहेबांनी थोडीशी उशीर केली. हे जर का पहिल्या मॅचच्या सुरुवातीला सांगितलं असतं ना 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे, सुरुवातच अशी झाली असती. जसा अनाऊन्स झाला तसा षटकार आला. संघाची धावसंख्या पुढे सरकते, 20 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल. ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळते. खेळाडूंसाठी पारितोषिकांची वर्षाव लगावण्यात येतो. संघाची धावसंख्या 21 आहे. 21 रन्स ऑन अ बोर्ड. गणरायाचा दिवस, 21 मोदकांचा. प्रसादी चढवला जाणार, ऑन साइडला हुक केला, चेंडू मात्र लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. छत्रपती शंभूरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. चौकार आला मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 25 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतात. घडी बाद झाल्यानंतर गोलंदाज ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना प्रशांत, त्याची बॅट बोलू लागली. होऊ दे जरा उशीर, सोडतोस का धीर, रात संपता पहाट होईल पुन्हा, हे म्हणत असताना आणि निश्चित स्वतःवरती विश्वास ठेवला आणि आत्मविश्वासाची खेळी मैदानावरती पाहायला मिळते. सुभाष ढिंगळे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज लगावण्यात आलाय. बक्षिसांची वर्षा. गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साइडला. वन्स अगेन अनदर बिग हिट, दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सरळ ड्राव होणार. पंचांचा इशारा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू. राजाची गोलंदाजी पाहिली ना तर मला कुठे ना कुठेतरी त्यासाठी एवढंच म्हणावं लागेल, जो डर गया ना वो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. हिम्मत ठेवावी लागेल गोलंदाजाला. इथे मात्र यष्टीरक्षकाचा भेद घेणारा हा चेंडू यष्टीरक्षकाकडे डॉट बॉल पाहायला मिळत आहे. सुंदर गोलंदाजी राजाची यावेळी पाहायला मिळाली. थोडासा कुठे ना कुठेतरी चाचपडत होता, दडपण त्याच्यावरती आलं होतं आणि मी निश्चित म्हटलं की जिथे मात्र जो डर गया वो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. हिमतीने हरा, परंतु हिम्मत हारू नका. हिम्मत दाखवली राजाने. टीपला झेल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, संपलाय गोलंदाज प्रशांतचा खेळ. खेळाडू क्रमांक 2 बाद. थँक्यू. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत 14.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती येते. 29. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 21 धावा येत असताना पाहायला मिळाला. प्रशांतच्या माहितीसाठी, प्रशांत तुम्ही या षटकामध्ये 21 धावा कुठून काढल्यात, परंतु त्यासाठीही आपण एक गोष्ट म्हणू शकतो, लालच बुरी बला है वो ऐसे किसका भला है. या लालचीच्या पोटी, या विमानशीच्या पोटी तो बाद झाला. मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरला नव्हता आणि तो बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळाला. जिथे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय ओंकार मैदानामध्ये दाखल झाला. पहिले षटक ज्या गोलंदाजाने रोहितने हाताळलं ना, त्याला पुन्हा एकदा प्राचान करण्यात आलं गोलंदाजी मार्क वरती. कशा रीतीची तो गोलंदाजी करणार. राहकीम कार्निवल नावाचा वेस्ट इंडिजचा मुलखाचा एक खेळाडू जो पाहायला मिळतो, ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो, परंतु जगातील सर्वाधिक वजनी खेळाडू आहे. मला वाटतं रोहा तालुक्यामधील हाही एक खेळाडू तितकासा वजनी असणार आहे. वजनी गटामधून येतोय गोलंदाज. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइड हलक्या हाताने खेळला, आउटड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक येतोय.
मनगडाचा वापर करत असताना, बॉटम हँडचा वापर करत असताना एक धाव आली आहे. जास्तीत जास्त वजनी खेळाडू आहेत ना, त्यांची चांगली क्रिकेट आपण पाहायला मिळालाय. मग रोहित असेल आणि मागील मॅचचा जय पाटणकर असेल, हे वजनी गटातील खेळाडू जरी असतील ना, जास्तीत जास्त वजन आहे त्या खेळाडूंचं आणि तितकासा चांगला दबदबा त्याने आपल्या या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आणि या रोहा तालुक्यामध्ये सोडला. आणि निश्चितच बंटी कांबळेंचंही आपण तितकंसं उदाहरण घेऊया की जे मैदानावरती पाहायला मिळतात पंचाच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या यशीच्या बाहेर हा चेंडू आहे जो मात्र पंच अवांतर घोषित करतात. आणि अफगाणिस्तानचा यष्टीरक्षकाचाही आपण संदीपजी विचार करूया. शहजादचा काय खेळतो तो आणि T20 ची स्पर्धा त्याने मात्र केलेलं अर्धशतक वादळी खेळ तो करतो. तो म्हणतो मी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळू शकत नाही, कारण की मी फिट नाहीये म्हणून मला विराट कोहली कधीही स्थान देऊ शकणार नाही संघामध्ये, परंतु मी जसा आहे ना तसाच राहीन आणि त्याच विचाराने त्याच धाटणीने तो खेळतो. मैदानामध्ये एक धाव आली, संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावरती धावा आहेत त्या 32. 32 रन्स ऑन अबाउट, लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथम फलंदाजी करत असताना जिथे YCC पिंगळसाई हा संघ पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती करडी नजर आहे. पाठीमागून लोअर फुल टोज आहे. भीमरचा नो घोषित करण्यात आलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतो. ऑन साइडला खेळलेला हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावा देऊन जातील ती एक. निधीश तुषार देशमुख यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सरळ बॅटने केलेला हा फटका, जे कॅश प्राइज 200 रुपयाचा आहे ते षटकारांसाठी. ऑन साइडला ऑन ड्रॉय केलाय, जिथे एक धाव येत असताना पाहायला मिळतंय. जिथे देशमुख परिवार सातत्याने एक चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळतोय आणि निश्चितच पिंगळसाईचा संघ खेळतो ना, त्यावेळी देशमुखांचा बोलबाला पाहायला मिळतो. परंतु पुष्प हा सिनेमा तुम्ही पाहिला ना, गोलंदाज उजव्या यशीच्या बाहेर डी बॅकचा कव्हरला एक देखणा नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ रावरत असताना सीमारेषेच्या बाहेर फलंदाज राजाच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. छोटा पॅकेट बडा धमाका. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना राजाने ठोकलाय राजासारखा राजवश फटका. षटकार चौकार त्याच्या बॅट मधून आला. संघाची धावसंख्या फ्लाय होते 39च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. रिव्हर्स ठोकला आहे, जिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. चेंडूवरती येणार तोडून मात्र एक जरूर अजित करण्यात आली. दुहेरीसाठी पलटणार का राजा? एकेरीवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती आहेत. जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा उद्देश मानस या फलंदाजांनी ठेवला असणार आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला आपलं अस्तित्व टिकवावं लागणार आहे आणि त्यासाठी आत्मविश्वासाने खेळही करून दाखवावा लागेल. या उद्देशाने हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आतापर्यंत धावा धावफलकावरती तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 40 आल्यात. जास्तीत जास्त धावा गोळा केल्या जातील का? खुलवा टप्प्याचा चेंडू ज्या पद्धतीने पाहायला मिळाला चॅनल मध्ये, जो ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळाला होता. षटक संपुष्टात येते. तिसरं 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. धावफलकावरती धावा आहेत त्या 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13.33च्या सरासरीने धावगती पुढे सरकले. छोटासा ब्रेक घेऊया, डीजे कडे जाऊयात, मधुर संगीत ऐकूया. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतो खेळूबाज गिजे एक जबरदस्त डॅशिंग व्यक्तिमत्व. कालकाई मंदिराच्या विश्वस्त अध्यक्ष आहेत. इकडे प्रमोदजी देशमुख आहेत, एक तरुण उद्योजक आहेत. आणि एक चोखंदारले हिरे आहेत आणि स्वतःचे पैसे खर्च करून या स्पर्धेसाठी आपण ही स्पर्धा आयोजित करत असतो. रोहित ऐकण्यासाठी पुन्हा एकदा चलूया अर्थातच जयजी भोसले यांच्याकडे.
षटक क्रमांक 4 प्राचन करण्यात आलाय. चिन्मय याच्या हंटी चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. कशा रीतीची गोलंदाजी तो करेल. मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. राजा मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभा आहे. 40 धावा धाव फलकावर. उजव्या यष्टीच्या बाहेरील या चेंडूला एक देखणा फटका. चेंडू सरळ टाळत असताना सीमारेषेच्या बाहेर राजाच्या बॅट मधून एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. थँक्यू. पिंपळाच्या रूपासारखं ना खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भयपणे निर्धार वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय ती येतील आणि जातील. मातीत खट्ट पाय रोखून ना उभं राहता आलं पाहिजे. राजाने जसा तो उभा आहे ना त्या पद्धतीने आपण पाहतो जो काय खेळ करतोय मैदानामध्ये. घट्ट पाय रोवून तो उभा आहे. परंतु गोलंदाजाने इथे त्याला निष्प्रभ करणारा हा चेंडू त्याचा पाहायला मिळाला. गरकन गिरकी घेतोय. फलंदाजाची फिरकी घेतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. दुसरा चेंडू डॉट आला. संघाची धावसंख्या 44 ही आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू बॅटच्या टोला जरूर लागलाय. क्षेत्ररक्षक येतोय. काऊ कॉर्नर क्षेत्रामधून फेकी केली जाणार. तदूर मात्र धाव अर्जित करण्यात येते ती केवळ एक. दुपारचं सत्र आता जसजसं पुढे चाललंय ना मोठे फटके आलेले नाही आहेत आणि प्रत्येक प्रेक्षक म्हणतोय सूरज उबला है यारो 200 सिक्सर के मारो रस्ते बुला दो सारे गेंदबाज के. मोठे फटके कधी येणार प्रत्येक प्रेक्षक वर्ग आस लावून बसलाय आणि या मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्नशील राहतील. कटिबद्ध राहतील. एक फलंदाज स्ट्राईक वरती सध्याच्या घडीला ओंकार आहे ज्याच्या बॅट 2 चेंडूवरती एक धाव आली आहे. लोअर फुल टॉस आहे. सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. चेंडूवरती जदवर पकड जमेल ना तदवर एक धाव घेण्याची संधी ही दोन्ही फलंदाजांकडे होती. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना अनेक वेळेला तुमचं बॉडीचं बॅलन्स हँड अँड आय कोऑर्डिनेशन आणि तितकंच चांगलं सुंदर ताळमेळ आणि अगदी त्याच वेळेला ना तुमचा जिगरा फार महत्वाचा ठरत असतो आणि याच कारणास्तव आउटफील्ड वरती बाउंड्री लाईन वरती सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करणारा अधिक वेळेला क्षेत्ररक्षक जो आपण पाहतो ना हा चप्पळ तितकासा पाहायला मिळत असतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटने ऑन साइडला ठोकलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॉल होत असताना पाहायला मिळतोय. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. यांच्याकडून 100 रुपये आणि सुभाष शिंदे यांच्याकडून 200 रुपये. आहा काय क्लास फटका उडवलाय. जबरदस्त व्यवस्था. बादशाह राजा याच्या बॅटरी होते. अफलातून षटकार. या षटकासाठी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे बक्षीस आलं. अर्थात निषेध तुषार देशमुख यांच्याकडून 200 रुपये. संकेत आणि ताना देशमुख यांच्याकडून 200 रुपये. सुभाष दाभांगे यांच्याकडून 200 रुपये आणि ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्याकडून 100 रुपये. जबरदस्त फलंदाजी चालू आहे. संकेत देशमुख खुश आहेत. पिंगळसही खुश आहे. आयकॉन का दिन आहे. आयकॉन असल्यानंतर मात्र भारत येते. वायसीचे पिंगळसही बाळा माबळे खुश आहेत. काल जरी आपला संघ पराभव झाला संकेत देशमुखच्या सोबत राहूया. जबरदस्त मॅच रंगतोय. जबरदस्त फलंदाजी येतोय करतोय तो राजा. राजा भरात आला ना की संकेत देशमुख नक्कीच खुश असतात. राजाला भरात येणं गरजेचं आहे. उन्हाचा भर आहे आणि राजा भरात येतोय. जबरदस्त आपलातून फलंदाजी करतोय. ठोकतोय आपलातून असे 2 षटकार. जय सर. का राजा फलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्यांना राजासाठी मी एवढंच म्हणेन हकीकत है ये ख्वाब नहीं राजा तेरा जवाब नहीं. मैदानावरती काय षटकार त्याने ठोकलाय. मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 58 धावा धाव फलकावरती आहेत. 2 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर भागीदारी ही फोडावी लागेल. शेवटचं षटक आकाश. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेदत असताना ओंकारच्या बॅट मधून चेंडू इन टू द गॅप. सीमारेषेच्या बाहेर चौकार.
थैंक यू। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े की चोट पत्थर भी भगवान नहीं होता। गोलंदाज लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली। काय जजमेंट केली आहे, एक फॅन्टास्टिक झेल। खेळाडू क्रमांक 3 ओमकार बाद। थँक्यू। नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करूयात आणि सनी इलेव्हन वर्सेस संघाचा कर्णधार आणि रोहा वॉरियर संघाचा कर्णधार। चला टॉस साठी या आपण आमंत्रित करूया। नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल, संदीपजी जगे सर तिथे उपस्थित असतील आणि टॉस करण्यात येईल। आदरणीय लक्ष्मण शेठ मोरे साहेब, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण लगेच टॉस करणार आहोत। सनी इलेव्हन वर्सेस रोहा वॉरियर्स। रोहा वॉरियर्स चला त्वरित या। रोहा वॉरियर्स आणि सनी इलेव्हन वर्सेस उपस्थित व्हायचं आहे मैदानावरती। वया जिथे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आकाश। राजासाठी हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नाखुश आहे राजा स्वतःवरती। आडव्या बॅटने खेळण्याचा त्याने प्रयत्न जरूर केला होता। राजाचा खेळ अनेक वेळा मी पाहिला याच मैदानावरती, ज्या पद्धतीने तो मैदानावरती फलंदाजी करतो ना, आजही बॅट तशी त्या पद्धतीने तळपते। आतापर्यंत एकंदरीत 13 चेंडू मध्ये 26 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय। हा फटका बॅकफुट वरती येत असताना पंच केला, समोरच्या दिशेने खेळला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू डट खाली, डाऊट बॉल आला, टिपला झेल, संपला राजाचा खेळ। परंतु राजा बाद होतोय। त्याची खेळी जर का तुम्हाला सर्वांना आवडली असेल ना, तर त्याच्या रिव्हर्स स्वीपच्या षटकारासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। थँक्यू। 62 या धावसंख्येवरती राजा बांधून तंबूच्या आश्रयाला परततोय। 14 चेंडू आणि 26 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून आली। 62 धावसंख्येवरती खेळाडू बाद झालाय। पहा असा किस्सा घडलेला नाहीये, परंतु एक गोष्ट मी सातत्याने खेळाडूंचं लक्ष वेधतोय। खेळाडू वर्ग माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर एक लक्ष वेधतो, गाड मैदानाच्या आतमध्ये काढायची आणि घालायची नाहीये। मैदानावरती असताना तुम्ही गाड मैदानाच्या आतमध्ये काढू आणि घालू शकत नाही, याकडे मी तुमचं लक्ष वेधतोय। गोलंदाज पुन्हा एकदा हा फटका ऑन साइडला खेळला, डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तदवर मात्र एक धाव जरूर आले। काय करते मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षण तितकंच चांगल्या दर्जाचं झालेलं नाहीये, फेकी करण्यात येते, तदवर मात्र दुहेरीसाठी पलटलेत, 2 जरूर आल्यात, तिसरी येणार का? 2 दुहेरी धावसंख्येच्या मदतीने प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी आहेत आणि आमचे स्ट्रायकर एंड पंच अर्थातच प्रमोदजी कांबळे तिथे विचारणा केली जाते की काय निर्णय। धावा पळून काढल्यात ना, त्या येतात धाव फलकावरती 64 आहेत। शेवटचं षटक प्रगती पथावरती, गोलंदाजी मार्कवरती आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय। स्ट्रायक वरती असेल यावेळेला सचिनसाठी हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तदवर मात्र धावा कितपत मिळल्या जाणार हेही पाहावं लागणार आहे। एक धाव जरूर आले, दुहेरी घेत असताना खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतो। 65 धावा धाव फलकावरती आहेत, 66 धावसंख्येचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय। तर होऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या 66 धावांचा पाठलाग धनगराई रोहा हा संघ कशा रीतीने करणार, उत्तरार्धामध्ये संदीपजी जगे सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल, तद्वर आपण नाणेफेकीसाठी होऊयात ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। थँक्यू, धन्यवाद जयजी भोसले। विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधाराला, रोहा वॉरियर्स आणि सनी इलेव्हन दोन्ही संघांच्या कर्णधाराने यायचं आहे। आणि तुषारजी शिंदे तिथून नाणेफेकीचा कौल कोणाच्या हस्ते होईल त्यांचं नाव आपण अनाउन्स करायचं आहे, त्या मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करायचं आहे। लक्ष्मणजी मोरे यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे। लक्ष्मणजी मोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सनी इलेव्हन वर्से आणि प्रतिस्पर्धी रोहा वॉरियर्स। ओके, रोहा रॉयल्स नाही, रोहा वॉरियर्स। टॉस होतोय,
नाणेफेकीचा कौल झालाय आणि टॉस जिंकलाय वर्षे संघाने. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. काय वाटतं की आतापर्यंत 45-55 एवढ्याच रन्स होत आहेत, प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत रोखाल तुम्हाला काय वाटतं? प्रतिस्पर्धी संघ खूप मजबूत आहे, बॅटिंग लाईनअप चांगली आहे त्यांची खूपच. कितीपर्यंत जाईल? तरी 50-1 रन पर्यंत रोखण्यात. हरकत नाही. वर्षे संघाने मान्य किया है कि रोहा वॉरियर्स काफी मजबूत है. आपको क्या लगता है कि कितने रन यहाँ पर 5 ओवर में बना सकते हैं? एटलीस्ट एक्सपेक्टेड रन 50 to 60 रन. ओके, 50 to 60 रन. आज साइड क्या है? 2 अमित है और एक नीलेश करके. ओके, अमित और निलेश करके. ठीक है, कोई बात नहीं. ऑल द व्हेरी बेस्ट. सो नाणेफेकीचा कौल वर्ष संघाने जिंकला आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेला असेल ते रोहा वॉरियर्स संघाला. या वेळेला काय घडणार आहे ते आपण नक्कीच पाहणार आहोत, पण तत्पूर्वी वळूया जिथे सामना रंगलेला आहे वायसीसी पिंगळसई विरुद्ध धनगराळी या संघामध्ये. त्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. तर अर्थात त्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये वायसीसी पिंगळसई संघाची फलंदाजी सुद्धा आपण बहरलेली पाहिली. आजच्या दिवसभरातला हायएस्ट स्कोर वायसीसी पिंगळसई संघाने बॅटिंग करताना बनवलाय, कारण 65 धावा धावफलकावरती झाल्यात. 66 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. अर्थात धनगराळी संघाने ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल जिंकला त्यांना असं साधारण वाटलं होतं की 50-55 पर्यंत वायसीसी पिंगळसई संघाला रोखण्याचा प्रयत्न होईल, पण आरे संघाचा खेळाडू राजा आज वायसीसी पिंगळसई संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय, कारण आयकॉन आहे आणि या कारणास्तव वायसीसी पिंगळसई संघाने आपला संघ मजबूत बनवलाय. स्वतः संकेतजी देशमुख आहे, त्यानंतर तानाजी आहेत, यांनी राजाला आपल्या संघामध्ये पाचारण केलं. आणि आपल्याला माहिती आहे की हे मैदान, तुषारजी शिंदे माझ्यापेक्षा जास्त सांगतील या ठिकाणी, की हे मैदान काही खेळाडूंना लकी आहे, कारण या मैदानावरती काही ठराविक असे खेळाडू आहेत की जे मैदानावरती बहुतेक वेळेला त्यांचा परफॉर्मन्स चांगला होतो, त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य पाहायला मिळतं. कारण नेहमी मी म्हणत असतो की सातत्य ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे जी कशानेही खरेदी करता येत नाही. आणि किंबहुना आज या मैदानावरती राजाने तेच दाखवलं की सातत्यपूर्ण कामगिरीसाठी राजा ओळखला जातो. ते आरे संघासाठी असो की आज वायसीसी पिंगळसई संघासाठी, त्याला हवा तसा परफॉर्मन्स त्याने केला. 26 धावा त्याने जोडल्या. त्या खेळीमध्ये नजाकतता होती, त्या खेळीमध्ये अर्थातच धूर्तपणा सुद्धा होता. आणि त्याच खेळीमध्ये मित्रांनो थोड्या अंशी का होईना समोरच्या गोलंदाजांना म्हणजे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना क्षणोक्षणी एक वेगळं आव्हान देणारा असा खेळ होता. आणि म्हणूनच 26 धावांची त्याची नेत्रदीपक खेळी, ज्याच्यात एक रिव्हर्स फटका सुद्धा होता. या खेळीने वायसीसी पिंगळसई संघाला पोहोचवलं ते अर्थातच 65 धावांपर्यंत. जिंकण्यासाठी आवश्यक आहे 66 धावांची. सर्व सभासदांना विनंती, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. संकष्टी असेल त्याचा सुद्धा आपण इंतजाम केलाय, पण सर्व सभासदांनी इकडे यायचंय. वळतोय मैदानाकडे. पहिला चेंडू घेऊन जय गोलंदाजीला आलाय. जय देशमुख उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. राईट मुहूर्त विकेट गोलंदाजी. रोहा एंड कडून गोलंदाजी करतोय आणि पारितोषिक आलंय याच दरम्यान. रोहित शिंदे याच्यासाठी पारितोषिक आहे, जो बॅटिंग करतोय मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकारासाठी अभिषेक सावंत यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. रोहित नॉन स्ट्राईकला आहे, सॉरी माय मिस्टेक. रोहित आणि संजय ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. संजय आणि रोहित ही जोडी मैदानावरती आहे. संजय भोईर आणि रोहित शिंदे. आणि एका बाजूला जय आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने सुरुवातीचं षटक म्हणजे पहिल्या षटकापासून योग्य टप्प्यावरती गोलंदाजी, किंवा ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये अचूकता हे ब्रह्मास्त्र असावं कोणत्याही गोलंदाजाचं. क्रिकेट में नफी तुली गेंदबाजी, लाइन और लेंथ की गेंदबाजी के ऊपर काफी कुछ निर्भर होता है.
दी ग्रेट कपिल देव यांचं हे स्टेटमेंट आहे. संकेतजी देशमुख आणि तानाजी देशमुख यांच्याकडून विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि जयसाठी अर्थातच ही एक सुवर्ण संधी सुद्धा असणार. पारितोषिकांची खैरात या मैदानावरती नेहमीच आपण पाहतोय, पण ज्या वेळेला दहावीर चषक जो मानाचा आहे, मी म्हणेन की रोह्यामधील क्रिकेट स्पर्धेमध्ये दहावीर चषक जिंकणं हे आजवर प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न राहिलंय. या स्वप्नाचा पाठलाग करत असताना वॉट अ बॉलिंग, वॉट अ फॅन्टास्टिक परफॉर्मन्स. प्रत्येक टप्प्यावरती जणू काही एक नवीन आव्हान आहे. मारून दाखव, खेळून दाखव, आणि ही खऱ्या अर्थानं झुंज जी असताना ती मला नेहमी आवडतं. क्रिकेट खेळाडूंमध्ये थोड्या अंशी का होऊ नये, जो मुंबईच्या खेळाडूंमध्ये आपल्याला विजिगुषी वृत्ती किंवा ज्याला खडूसपणा म्हणतात ना, तो अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला भरभरून पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र अचानक आपल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती जावी अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. अर्थात रोहानगरीला त्याची आता सवय करून घ्यावी लागते. तर याच वेळेला मात्र पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात 1 धाव देऊन गेलाय आणि धाव फलकावरती 1 धाव लागले, जेव्हा जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे. या वेळेला चांगलं टायमिंग झालंय जरूर, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात राजाच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, म्हणजे नो डाऊट फलंदाज बाद. हॅलो, थँक्यू डीजे. जयसाठी प्रमोद देशमुख यांच्याकडून या विकेटसाठी 100 रुपये आले. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे, जबरदस्त बक्षिसांची खैरात चालू आहे. प्रमोद देशमुख सुद्धा फॉर्म मध्ये आहेत, त्यांनी सुद्धा बक्षिसांचा आपला एटीएम खोललाय. बक्षिसांची खैरात नक्कीच होणार आहे. संकेत देशमुख आहे, तानाजी देशमुख आहे, तिकडे ईश्वरी प्रशांत देशमुख आहेत. आता देशमुख जागे झालेत. आता फक्त धावा आल्या पाहिजेत आणि धावांना रोखायचं आहे, त्याआधी विकेट घेतल्या पाहिजेत. मैदानात काय घडणार, धनगर आहे आणि नक्कीच पिंगळस आहे, याचं भावा बहिणीचं नातं मैदानात आपण पाहतोय. रंगतोय एक महासंग्राम. जय ऑन द ट्रॅक. जय राईट मोर द विकेट. हाही चेंडू आपण पाहतोय खुला टाकलेला, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांकडून इशारा आला की आतापर्यंत जयच्या गोलंदाजीचं अनालिसिस आपण पाहिलं ना. 5 चेंडू टाकलेत, 2 धावा दिल्यात आणि त्या दोन्ही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे 5ही चेंडूंवरती त्याने समोरच्या फलंदाजाला कोणतीही संधी दिलेली नाहीये धावा बनवायची, धावा कमवण्याची. आणि किंबहुना मी म्हणेन की समोरच्या फलंदाजाला एक असं आव्हान दिलंय की हिम्मत असेल ते खेळून दाखवा. स्लोअर वन, धीम्या गतीचा चेंडू चेंज ऑफ पेस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला यशस्वी ठरतो. डाऊन ब्राउट पासून आलेलं हे नातं या वेळेला मैदानामध्ये याही वेळेला आपल्याला पाहायला मिळालं. षटक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकात केवळ एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आल्यात आणि पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे त्या जय देशमुखच्या या परफॉर्मन्ससाठी, कारण जिथे प्रतिस्पर्धी संघ वारंवार आमचा फोन बिझी राहतोय कारण पारितोषिकांची खैरात होते. पिंगळसेचे देशमुख नंतर मग ते कुठं पुण्याला असत कुठं असत. भरत राजे कसे गप असतील, त्यांनी सुद्धा फोन करून सांगितलं की प्रत्येक विकेटसाठी माझ्याकडून 100 रुपये ही खैरात आहे. अर्थातच पिंगळसे व देशमुख खुश आहेत. वातावरण देशमुखांच्या बाजूने, आता पिंगळसेच्या बाजूने आहे. धडाड बक्षीस लागतात. संकेत देशमुख, तानाजी देशमुख यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आहेत. ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्याकडून 100 रुपये आहेत. प्रमोद देशमुख यांच्याकडून 100 रुपये आणि भरत राजे देशमुख यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आहेत. तर ही मात्र खैरात आहे. पिंगळसेच्या आयकॉनला सुवर्ण संधी आहे. लय लूट करायची आहे, नाव करायचं आहे, पिंगळसेचं बक्षीस घ्यायची आहे, लय लूट करायची आहे. पहिले षटक संपले तुषारजी आणि धावफलकावरती केवळ 2 धावा लागल्यात. एक महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि आता सगळी जी काही मदार आहे ना ती रोहित शिंदेच्या खांद्यावरती आहे. त्याला साथ देण्यासाठी नितेश सुद्धा मैदानात आलाय. पण जेव्हा जिंकण्यासाठी 66 धावा बनवायच्या आहेत तेव्हा तुमची सुरुवात आकर्षक असायला हवी. नितीश तुषार देशमुख यांनी सुद्धा 200 रुपये आले प्रत्येक विकेटसाठी. एक देशमुख कमी पडणार तर दुसरा पुढे येणार, त्याच्यापेक्षा तिसरा पुढे येणार. देशमुख आहे आणि जबरदस्त असे बक्षिसांची खैरात करणार आयकॉनचा भरणा आहे. आज मात्र दिवस संडे आहे, फंडे मात्र संकष्टी आहे, याचा सुद्धा विचार करावा लागेल. ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्याकडून 100 रुपये, तानाजी संकेत देशमुख यांच्याकडून 200 रुपये, निशित तुषार देशमुख यांच्याकडून 200 रुपये, भरत राजे यांच्याकडून 100 रुपये, प्रमोद दादा देशमुख यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. आज मात्र लयलूट होणार आहे. आज दिवस मला वाटते देशमुखांचा आहे की काय.
संदीपजी. ओमकार नवीन गोलंदाज, रोहा एंड कडून गोलंदाजी करणार आहे. आणि तुषार शिंदे यांनी ज्याचा उल्लेख करून सांगितला की पारितोषिकांची जी खैरात होते ना, म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय की संपूर्णपणे YCC पिंगळसाई संघाच्या प्रत्येक खेळाडूवरती या ठिकाणी पारितोषिके येतात. वारंवार ही पारितोषिके यासाठी येतात की हे प्रेम आहे, हे खऱ्या अर्थानं आपुलकीचं नातं आहे आणि आपल्या खेळाडूंवरती पारितोषिकांची लयलूट आता नाही करायची तर कधी करायची. पहिला चेंडू यावेळेला ठोकलाय, हा जबरदस्त व्हाट अ शॉट रोहित. या षटकारासाठी अभिषेक सावंत यांच्याकडून 200 रुपये आले, तर षटकांच्या अटीसाठी हेमू यादव यांच्याकडून 1000 रुपये आणि बाबू साळवी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये. 3 षटकांच्या अटीसाठी हे बक्षीस आहे. रोहित दळवी यांच्याकडे सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. रोहितच्या बॅट मधून आणखीन एक घणाघाती प्रहार, हा ही चेंडू सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतोय. 6 नंबर 2 बाय रोहित शिंदे. जयेशजी भोसले यांनी एक उल्लेख केला की कालपासून आपण पाहतोय की थोडेसे ज्यांची बॉडी जरा जास्त आहेत असे फलंदाज सुद्धा मैदानामध्ये चांगली कामगिरी करतात. याच्यात रोह्याचं एक नाव राहून गेलं, ते म्हणजे इम्रान डबीर याचं, आणि आता त्याला साजेशी कामगिरी, त्याचं नाव या ठिकाणी स्लोवर वन. विनोदने या वेळेला ओमकारने मात्र आपल्या गोलंदाजीच्या टप्प्याच्या सोबत थोडी अवशिका होईना गती काढून घेतली. फसव्या प्रकारची गोलंदाजी करावी लागतं. आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला पंकज जाधव मैदानामध्ये फलंदाजीला यायचा त्यावेळेला सुरुवातीला तो सुद्धा ओव्हरवेट म्हणून त्याच्याकडे गणलं गेलं, पण काही अंशी त्याने त्यानंतर ज्या प्रकारे शरीरावरती जी मेहनत घेतली ती अफलातून होती. आणि म्हणून आज जागतिक टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पंकज जाधवने जे नाव कमावलेलं आहे ती किंबहुना मी म्हणेन एक त्याच्या नावाला साजेशी कामगिरी. रोहित, व्हाट अ शॉट, हिट नंबर 3 बाय रोहित वन्स अगेन. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. हॅलो 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 हॅलो. थँक्यू डीजे. तर बंटी वारंगे यांच्याकडून या षटकासाठी 200 रुपये आलेत. विकेटसाठी भरत राजे आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये देते, 200 रुपये झालेत. आणि चेंडू फसला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. भरत राजेंचे 200 मार्गी स्पर्धात YCC पिंगळसाई संघासाठी. अर्थातच तामिळ देशमुख, आतिश देशमुख, प्रमोद देशमुख, सगळे देशमुखांचे हे पैसे आता मात्र मार्गी लागतात. एक जबरदस्त घणाघाती फलंदाज बाद होतोय. रोहित बॅक टू पॅव्हिलियन, मोठा आदरा.
पाहिलं तर काहीसं महागडं षटक ठरता म्हणता येईल, पण सुटकेचा निश्वास जरूर टाकला ज्या वेळेला रोहित बाद झाला. 18 धावा अद्यापर्यंत त्याने खर्च केल्यात. षटक पूर्ण झालं त्याचं. एक महत्वाची विकेट त्याच्या नावावरती नोंदवली गेली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडूंमध्ये तब्बल 46 धावांची गरज असणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं ज्या वेळेला सलामीवीर म्हणून फलंदाजीला आलेला रोहित आणि त्याच्या साथीला फलंदाज होता संजय. तर संजय बाद झाला, अगदी स्वस्तात बाद झाला. 5 चेंडूंचा त्याने सामना केला. एकही धाव त्याच्या नावावरती नव्हती. रोहितने मात्र अप्रतिम अशा प्रकारची फटकेबाजी केली. 3 षटकार मैदानामध्ये ठोकले. आणि आता नितेश आणि वैभव ही जोडी मैदानामध्ये आहे. ही जोडी धनगर आणि संघासाठी मात्र फार महत्वाची कामगिरी त्यांना करावी लागेल, कारण तसं पाहिलं तर मिडल ऑर्डर बॅट्समन हे टेनिस क्रिकेटमध्ये कितपत यशस्वी ठरावे याच्याबाबत षटकांवरचं डिपेंड म्हणजे किती षटकांचा सामना आहे ना याच्यावरती आपण स्टॅट्स मांडत असतो. पण ती रणनीती आज मैदानामध्ये पाहायला मिळणार का, जेव्हा येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मॅन फ्रॉम पिंगळसई ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय तो अर्थातच जय देशमुख कडे. मैदानामध्ये बॅटिंगला मात्र पाहायला मिळतोय तो नितेश म्हणजेच फंटर बॅटिंगला पाहायला मिळतोय. आणि आजपर्यंत धनगरवाडी संघासाठी फंटरने अप्रतिम फलंदाजी केलेली आहे. मला आठवतंय 2 वर्षापूर्वी याच मैदानात फंटरने एक अप्रतिम असा सामना क्वार्टर फायनलच्या वेळेला त्याने जिंकून दिला होता धनगरवाडी संघाला. आणि तोच फंटर मैदानामध्ये आहे, त्याच्यामुळे त्याला सुद्धा माहिती आहे की आपल्याला जेव्हा धावा बनवायच्या आहेत, प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी जेव्हा जबरदस्त आहे किंवा 18 चेंडूत 46 धावांचं जे समीकरण आहे ते ओलांडायचं असेल ना तर कुणाला तरी एकाला ती हिरोगिरी करावी लागेल. आणि मग तो हिरो व्हावं की विलन व्हावं, जसं शाहरुख खान त्याच्या चित्रपटामध्ये म्हणतो चक दे इंडिया मध्ये की हर टीम में केवल एक ही गुंडा रह सकता है और इस टीम का गुंडा हूं मैं. त्या पद्धतीने ही कामगिरी फंटरची असणार. गुंडा हो माहिती नक्कीच JK देशमुख कसे कमी पडतील. ते पण बोलतात की माझ्याकडून सुद्धा विकेट साठी 100 रुपये. हे देशमुख एकदा जागे झालाय ना की नक्की 100च्या आणि 200ची नोटांची खैरात करणार. पहिला चेंडू हवे, चांगला प्रयत्न होता मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. अप्रतिम असा कव्हर पाहायला मिळतोय. साठी वैभवला रोखणं सुद्धा तेवढंच महत्वाचं. या वेळेला मात्र संधी होती. अशा प्रकारचे चान्सेस मी पहिल्या सामन्यात सुद्धा म्हणालो होतो ज्या वेळेला सामना दर्या किनारा अष्टमी आणि शेणवई संघामध्ये होता की हाफ चान्सेस इज ऑलवेज त्यांना तुम्ही वेलकम केलं पाहिजे. त्यांचं संधीचं सोन्यामध्ये रूपांतर तुम्हाला करावंच लागेल. भरतराजे देशमुख यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 300 रुपये बक्षिसांची खैरात होते. गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. YCCचे हे गोलंदाज किती फायदा उचलणार. पारितोषिकांच्या रकमा डबल वरून ट्रिपल वर गेलेल्या पाहायला मिळतात. फंटर या वेळेला ठोकतोय, बरोबर ओळखलाय स्लो वरून होता आणि हा चेंडू सीमारेषा पार. षटकार धनगरवाडीसाठी. वेलकम 6. साठी समीर शितोळे यांच्याकडून 2000 रुपये तर रोहा बीट्स कडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. रोहा बीट्स अर्थात हा एक जबरदस्त म्युझिकल बँड मध्ये का नाव आहे रोहाचा आणि त्याचाच हा एक साथीदार आहे. आणि त्या साथीदाराला लगेच प्रोत्साहन करण्यासाठी रोहा बीट्स कडून हा एक जबरदस्त प्रयोग अर्थात प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही. या अवांतर धावेच्या नंतर एक बोलूया आपण ती आठवण. धावफलकावरती 33 धावा लागल्यात. सामना जिंकण्यासाठी 14 चेंडूत 33 धावांची गरज आहे. तर एक आठवण मात्र तुषारजी आपल्याला नक्कीच या ठिकाणी सांगावी लागेल. रोहा नगरीने 2 अफलातून क्रिकेटर दिले, म्हणजे तसे 5-10 सहज नावं मी घेईन पण त्यातले 2 नावं मी नेहमी सन्मानाने घेतो. एक नाव म्हणजे दी ग्रेट सचिन अमृतकरचं आणि रवी तेंडुलकरचं. तर धनगरवाडी संघाचाच खेळाडू राहिलेला आहे रवी तेंडुलकर सुद्धा. त्यांना आठवावं लागेल की रवीने अशा वेळेला
ज्या वेळेला संघ फसलाय अशा वेळेला त्याने सामने जिंकून दिलेत. ॲज अ बॅट्समन किंवा ॲज अ बॉलर म्हणून त्याची कर्तबगारी फार मोठी राहिली. म्हणजे एका टेनिस क्रिकेटमध्ये आपलं जे कोणी या ठिकाणी वयवर्ष 40 आणि त्याच्या वरच्या वयोगटातले असतील ना, त्यांना दी ग्रेट दत्ता पालवणकरचं नाव आठवत असेल. कारण दत्ता पालवणकरने तयार केलेल्या संघामध्ये हे 2 खेळाडू हमखास आपल्याला पाहायला मिळायचे आणि ते दोन्ही खेळाडू रोह्याचे असायचे. धावफलकावरती 34 धावा झाल्यात, 13 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. पिंगळसई संघाच्या एका खेळाडूचं मात्र नक्कीच कौतुक होईल आणि तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जय देशमुख आहे. कारण जय देशमुखच्या गोलंदाजीमध्ये लयबद्धता आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की क्रिकेटच्या बॉलर्सकडे काय असावं तर अचूकता आणि रिदम या 2 गोष्टी ज्याच्याकडे आहेत ना, तो एक चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. हे मैदानात बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळालंय. जय देशमुखने काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, कारण एक्सपेरिमेंट इज द की ऑफ सक्सेस असंही म्हटलं जातं आणि ते प्रयोग करावे लागतात. कारण इट इज ऑल अबाउट द सिमिलर वर्ड फॉर द व्हेरिएशन. फुल टॉस जरूर लॉंग ऑफला खेळला राजा त्या ठिकाणी आहे. राजाकडून चूक होणार नाही. यस इट इज. आणि फलंदाज वैभव बाद. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. मला आठवतंय 2 वर्षापूर्वी एक डायलॉग मी मारला होता याच मैदानात. तो याही वेळेला मी बोलेन की एक वेळ रजनीकांतचा थ्रो चुकेल पण राजाचा चुकणार नाही. इतका राजाचा थ्रो अचूक असतो आणि तेच या वेळेला मैदानात पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक म्हणून राजाची कामगिरी सुद्धा कर्तबगारीची ठरली आणि वैभव बाद होऊन परतला पावलांमध्ये. ज्या वेळेला धावफलकावरती 35 धावा झाल्या, 3 गडी बाद, 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी तुषारजी 31 धावांची गरज आहे. पिंगळसई थोड्या अंशी का होईना फ्रंटफूट वरती पाहायला मिळतो या विकेट नंतर. आजच्या दिवशी पहिला सामना जेव्हा पार पडला श्री सोमजाई शेणवाई विरुद्ध दर्या किनारा अष्टमी, यानंतर या सामन्यामध्ये अर्थात अष्टमी संघाने अफलातून कामगिरी केली. सागर बोबडने अतिशय अफलातून बॅटिंग केली, त्याला साथ सुद्धा राजूने चांगली दिली आणि त्याच्यानंतर सामन्यामध्ये त्यांनी सहजगत्या विजय संपादन केला. बंगलेआळी आणि सोनेश्वर नेव्ही यामध्ये असणाऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं सोनेश्वर नेव्हीचा एक ज्याला म्हणतात ना की बॉलिंग कॉम्प्लिमेंट अशा प्रकारची बॅटिंग सुद्धा झाली पाहिजे आणि पॅरलल परफॉर्मन्स दोघांचे राहिले पाहिजे आणि ते पॅरलल परफॉर्मन्स आपल्याला अनुभवायला मिळाले. आणि आज तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय वायसीसी पिंगळसई आणि धनगरआळी या संघामधला विजेता कोण होणार हे सांगणं क्रिकेटमध्ये भाकीत करणं फार कठीण असतं. हे प्रत्येकालाच माहिती आहे, कारण क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज आणि त्या अनिश्चिततेमध्ये एक थ्रिल असतं. हे अनिश्चिततेचं थ्रिल मगाशी फार सुंदर वर्णन केलं जयजी भोसले यांनी की इडन गार्डनचं मैदान आणि कार्लोस ब्रॅथवेटची फलंदाजी आणि त्याच्यानंतर मग कार्लोस ब्रॅथवेटने आपल्या मुलीचं नाव इडन रोज जे ठेवलं. मला वाटतं जयजी रोहित शर्मा सुद्धा अशाच प्रकारे इडन गार्डन वरती त्याच्या ज्या खेळी आहेत, मग त्याची ती 264 ची खेळी असेल किंवा त्याच वेळेला त्याचं पदार्पणातलं त्यावेळेचं शतक असेल, IPLच्या मैदानात मुंबई इंडियन्सने तिथे जिंकलेल्या फायनल्स असतील, या सगळ्या त्याला सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे काही मैदान काही खेळाडूंना फार लकी असतात आणि अशाच वेळेला 12 चेंडूत जेव्हा सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे, 12 चेंडूत जेव्हा 31 धावांची गरज आहे, अशा वेळेला नवीन गोलंदाज गोलंदाजीला येतोय महेशची ही कामगिरी पाहायची आहे की या वेळेला त्याने 3 क्षेत्ररक्षक अर्थातच तैनात केले, बिहाइंड द विकेट या वेळेला तैनात केले होते त्याने. शॉर्ट थर्डमॅन सुद्धा होता, शॉर्ट फाईन लेग सुद्धा होता, फ्लाय सिपच्या दिशेने सुद्धा एक खेळाडू त्याने तैनात केला गेला होता. पॉइंट त्याने हटवलाय आणि साधारण एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्याने तो पहिला अर्थात तो क्षेत्ररक्षकाला त्याने तैनात केलाय, कारण त्याला माहिती आहे जर रिव्हर्सचा अटेम्प्ट झाला तर तशा प्रकारे सुद्धा अटेम्प्ट होऊ शकतो. परंतु मोस्ट ऑफ द टाइम रिव्हर्स आपण जर पाहिला तर तो डीप बॅकवर्ड पॉइंट किंवा त्याच वेळेला थर्डमॅनच्या दिशेने येताना सुद्धा पाहायला मिळतात. पण गोलंदाजाला स्वतःच्या अर्थात लयबद्धतेवरती विश्वास असावा की आपण खोलवर टप्प्याचे चेंडू टाकू, आपण एखादा ऑफ कटर टाकू, अशा या व्हेरिएशन मध्ये सुद्धा फलंदाजाला आणलं जाऊ शकतो. 11 चेंडू 30 धावांची गरज. हा 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 वडा बॉलिंग, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. दहावी मित्र जे सभासद असतील त्याने आपला संकष्टी असेल तर अल्पाहार किंवा ज्यांना लाईट घ्यायचं असेल त्याने सुद्धा घ्यायचं आहे. तर गोलंदाजीसाठी महेश जाधव गोलंदाजीला आला जेव्हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूत 31 धावांची गरज होती मित्रांनो, आणि आता 10 चेंडूत 30 धावांची. पण महेशचं कौतुक एका गोष्टीसाठी करेल. मला या मैदानावरचं साधारण 2013 आणि 14चं वर्ष आठवलं. दहावीर चषकाचं दुसरं किंवा तिसरं पर्व होतं आणि त्या पर्वामध्ये महेश ठाकूर उरण संघाकडून खेळत होता. सुधीर तांडेल सुद्धा त्याच संघाचा भाग होता आणि महेश ठाकूरने ज्या वेळेला अशाच पद्धतीने राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी फक्त तो करत होता आणि त्याने अशाच पद्धतीने लेग स्टंप धडकन उडवला. हेच या वेळेला सुद्धा मैदानात पाहायला मिळालं. इतिहासाची पुनरावृत्ती होते आणि ती नावानिशी होते हे या मैदानावरती मला पाहायला मिळालं. यावेळेचा हाही चेंडू आपण पाहिला, खोलवा टप्प्याचा चेंडू. ही खऱ्या अर्थानं गोलंदाजाची ताकद असावी लागते आणि ती ताकद त्याच्या आत्मविश्वासाने पाहायला मिळतं. बऱ्याच वेळेला म्हटलं गेलं की सकारात्मक अप्रोच प्रत्येकाचाच असतो असं नाही, तो काही वेळेला फलंदाजाच्याच मनामध्ये असेल असं कशावरून, गोलंदाजाकडे सुद्धा असावा लागतो आणि हेच महेश जाधवने दाखवून दिलंय त्याच्या गोलंदाजीमध्ये. बघा, एक शॉट फाईन लेग, एक शॉट थर्ड मॅन आहे. बिहाइंड द विकेट त्याने 3 खेळाडू तैनात केले गेलेत. राजा एकदम यष्टीला घासून उभा आहे. हा वॉट अ बॉलिंग वन्स अगेन. परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला राजाने जो कलेक्ट केला होता त्याच्यावरती थोडं कौतुक करावं लागेल, कारण इतक्या जलद गतीने तो चेंडू पकडतोय की कळत नाहीये डोळ्याचं पापणं लवते ना लवते तोच तो चेंडूला पकडतोय. मला वाटतं खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची जी देहबोली असते ना ती गोलंदाजाला फार आवश्यक असतं. वाईट जरूर आलाय, माझ्या स्टॅटिस्टिशियनने म्हटलं की 9 चेंडूत 28 धावांची गरज आहे जगे सर, पण अशा वेळेला 28 धावांची आवश्यकता असताना धनगरआळी संघाचा महत्वाचा फलंदाज बाद होऊन परतलाय. आता चिन्मय आणि राजा या जोडींवरती संपूर्णपणे मदार आहे आणि अशा वेळेला गोलंदाज म्हणून वायसीसी पिंगळसही संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने आपलं कर्तव्य एकदम म्हणजे ज्याला म्हणतात ना की 100% परिपूर्ण पद्धतीने मैदानात दाखवून दिलंय आणि याच कामगिरीसाठी वायसीसी पिंगळसही संघ ओळखला जातो. संकेतजी देशमुख आणि तानाजी देशमुख नक्कीच खुश असतील आपल्या या खेळाडूंच्या परफॉर्मन्स वरती, कारण ज्या पद्धतीची कामगिरी पहिल्या सामन्यात अपेक्षित असतं प्रत्येकाला, अशा प्रकारची कामगिरी सध्या तरी पिंगळसही संघाची होते. पण धनगरआळी संघाला 2 मोठे स्ट्रोक हवेत आणि त्या मोठ्या स्ट्रोकच्या प्रयत्नामध्ये पाहायचं आहे. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झालाय. या सेट चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय आणि या 2 धाव्याने धावसंख्येत बदल पडलाय. सामना जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 8 चेंडू येणं बाकी आहेत आणि 26 धावांची गरज आहे. क्रिकेट हा अलीकडच्या काळामध्ये म्हणजे टेनिस जसा बदलला आपल्याला पाहायला मिळाला, म्हणजे टेनिस म्हणजे मी रॉजर फेडरर, राफेल नदाल, त्याच्यानंतर नोवाक जोकोविच यांची गोष्ट करतोय, त्याच्यावरती आपण बोलू. दरम्यान या चेंडू नंतर बोलू. फुलटॉस जरूर होता परंतु कनेक्ट होत नाहीये. पंचांचा इशारा आला की हा बाहेर होता, अर्थात स्वैरच्या स्वरूपामध्ये चेंडू असल्या कारणाने अवांतरच्या स्वरूपात एकूण 2 धावा मिळाल्यात. यावरती मात्र थोड्या अंशी का होईना गोलंदाजाला अभ्यास जरूर करावा लागतो. कोणतीही गोष्ट अभ्यासाविना शक्य नाहीये. प्रत्येकाचं अर्थात प्रत्येक जण काही नशीबवान नसतो की 10वी 12वी ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट मध्ये तुम्हाला कोरोनाच्या मुळे तुम्हाला ते पर्सेंटेज वाढून मिळणार असतात, परंतु मैदानात ज्या वेळेला तुम्ही जाता ना त्या वेळेला तुमचा परफॉर्मन्स तशा पद्धतीचा असावा लागतो. महेशला याच्यावरती मात्र नक्की अभ्यास करावा लागेल की स्वैर स्वरूपात येणारे चेंडू आणि अवांतरच्या स्वरूपात जर धावा येत असतील तर धनगरआळी संघ हा चान्स सोडणार नाहीये. 2 धावा याही वेळेला मिळतात. 7 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. महेशने आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च केल्यात, 1 महत्वाची विकेट आपल्या नावावरती त्यांनी जरूर नोंदवले. पण अशा वेळेला दोन्ही फलंदाज, मग फलंदाज राजा असेल किंवा चिन्मय असेल, या दोन्ही फलंदाजांना आपल्या थोडा ताकदीचा खेळ, म्हणजे ज्याचं मी मगाशी वर्णन करत होतो की क्रिकेट हा खेळ अलीकडच्या काळामध्ये ताकदीचा खेळ सुद्धा झालाय आणि या वेळेला त्या ताकदीचा वापर जरूर होतोय पण तो तितका होत नाहीये. जीवनदान सुद्धा मिळालंय राजाला. 6 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 21 धावांची. एक विनंती आहे, दावीर मित्रमंडळाचे सदस्यांपैकी कोणी जर जेवण केलं नसेल तर जरा लंच करून घ्यायचा आहे. ज्याचा कोणाचा उपवास आहे त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. दावीर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दावीर चषक, रोह्याचा मानाचा, रोह्याचा विश्वचषक असा संबोधला जाणारी ही क्रिकेट स्पर्धा, या क्रिकेट स्पर्धेने आजवर बऱ्याच गोष्टी दिल्या. मैदानात थोडं पाणी घेऊन जा मित्रांनो.
6 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. चालू कंडिशन बद्दल नक्कीच आपण बोलू, पण त्याच अनुषंगाने काही इतिहासातील आठवणींना सुद्धा उजाळा देऊ. राजू केरकर यांना वाट बघत असतील, कारण पुढचा सामना त्यांच्या गावचा आहे आणि वर्सेचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वर्सेने सुद्धा या स्पर्धेमध्ये अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. त्याच्यामुळे रोहा असोसिएशनचे संघ आणि त्याच वेळेला त्यांच्या समवेत आयकॉन खेळाडू, हे बदल, अनुषंगिक बदल ज्याला म्हणतात ना, की क्रिकेटमध्ये टप्प्याटप्प्याने बदल होत गेले. कोणी सहजगत्या काही बदल झाले नाही. आपल्याला आठवत असेल की पूर्वी 50 ओव्हर्सचा विश्वचषक नव्हता, तर 60 षटकांचा विश्वचषक होता. 6 चेंडूंची एक ओव्हर नव्हती मित्रांनो, तर 8 चेंडूंचं एक षटक मानलं जायचं. त्याला षटक नव्हतं, तर ते अष्टक म्हटलं जायचं. तर हे बदल होत गेले. 50 षटकांचा सामना येण्यासाठी भारतीय उपखंडात त्या स्पर्धा व्हाव्या लागल्या. त्यानंतर वेळ ही फार महत्वाची गोष्ट आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये फुटबॉलची क्रेज वाढते, हे लक्षात घेऊन क्रिकेटने बदल केले आणि T20 क्रिकेट सुरू झालंय. आणि मग फुटबॉल हा खेळ 90 मिनिटाचा आहे. अशा वेळेला जर फुटबॉलकडे ती लोकप्रियता गेली, तर क्रिकेट या खेळाचं काय होणार? या कारणास्तव T20 आलेला आहे. आणि T20 येताना ज्याचा उल्लेख जयजीने मगाशी फार सुंदर केला, की 2008 ला IPLचं पहिलं ऑप्शन झालं. आता मला वाटतं साधारण 15वा IPL आपल्याला पाहायला मिळेल. पण त्याच्याही अगोदर भारतीय क्रिकेटमध्ये ICL सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं, इंडियन क्रिकेट लीग, आणि त्याचे अध्यक्ष कपिल देव होते. ललित मोदी यांनी 2008 साली IPL ही कन्सेप्ट आणली आणि तेच नंतर IPLच्या बाहेर सुद्धा गेले. सुरेश रैना हा कधी कोणाला वाटला नव्हता, जो बाहेर बसेल तोच सुरेश रैना या पुढच्या आता आपल्याला IPL मध्ये खेळताना पाहायला मिळणार नाहीये. आणि याच क्रिकेटमध्ये रिद्धिमान साहा सारखा खेळाडू, जो आता भारतीय संघामध्ये, ज्याला खऱ्या अर्थानं ज्याच्याबद्दल बरंच काही बोलता येईल, पण या वेळेला चेंडूवरती बोलूया. सीमारेषा गाठणार, येस इट इज, इट्स अ वेलकम फॉर धनगराळी. प्रत्येक डॉट चेंडूसाठी संकेत देशमुख आणि तानाजी देशमुख यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. 5 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. हे लक्ष्य पार होणार का? आखूड टप्प्याचा चेंडू, या वेळेला ही सुवर्ण संधी होती, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. व्हॉट अ ग्रेट कमिटमेंट बाय पिंगळ सई आणि फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. या ठिकाणी जर माझे समालोचक मित्र दशरथ पाटील असते, तर ते आज या ठिकाणी म्हणाले असते की क्रिकेट हा खेळ टिंब आहे. ती जागा तुम्ही युट्यूबला त्यांचा व्हिडिओ सर्च करून तुम्ही भरू शकता. आणि या खेळामधली ही जी रंजकता आहे ना, ही नाट्यमयता आहे ना, तुम्ही वारंवार अनुभवू शकता. वाईड आलाय, त्याच्यामुळे आता येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. पिंगळसई संघाला आवश्यकता आहे ती 2 चेंडू डॉट करण्याची, आणि धनगरहळ्ळी संघाला गरज आहे ती 2 मोठ्या फटक्यांची. सूरज या वेळेला मात्र त्याला माहिती आहे की नाव सूरज आहे, सूरज यहाँ पर जरूर चमकेगा और वही परफॉर्मन्स दिखाएगा, असंच तो म्हणताना. कारण सामना जिंकण्यासाठी आता येणारे 3 चेंडू येणं बाकी, आणि सामना 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना सूरज देशमुख पिंगळसई संघाला या ठिकाणी विश्वासजनक कामगिरी करून दाखवतोय. कारण लागोपाठचे 2 चेंडू त्याने डॉट टाकले, आणि निर्धाव चेंडूला क्रिकेटमध्ये बरंच महत्व असतं, हे वारंवार सिद्ध झालंय. तानाजी देशमुख आणि संकेत देशमुख यांना सुद्धा जे त्यांनी निर्धाव चेंडूसाठी पारितोषिक लावलं होतं, त्याही पेक्षा त्यांना विश्वास होता सूरजच्या गोलंदाजीवरती, की सुमितच्या गोलंदाजीवरती. आणि सुमितने ज्या प्रकारचा हा परफॉर्मन्स केलेला आहे, सुमित देशमुख मैदानामध्ये अद्यापर्यंत 3 चेंडू
3 चेंडू त्याने टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात, म्हणजे येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असणार आहे. आणि वन्स अगेन सुमित याही वेळेला आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याच्या नादामध्ये फुलटॉस जरूर गेला होता, परंतु केवळ एक धाव जरूर आले. या एकेरी धावाने अर्थात रनआउटची संधी होती, परंतु गोलंदाजाने विचार केला चला कशाला वेळ तेवढा, कारण अच्छा केलाय, आउट केलाय. ओके ओके, नवीन फलंदाज येतोय, आउट आहे फलंदाज. पंचांनी थोडा निर्णय लगेच द्या आम्हाला, आम्ही तुमच्या निर्णयावर आहोत. फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर येणारे आता 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे तब्बल 16 धावांची. आणि या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आणखीन एक दर्जेदार झेल आपल्याला पाहायला मिळतोय. महेशने हा झेल टिपलाय, म्हणजे आता सुद्धा आपण पाहतोय की सुमितने पूर्णपणे या सामन्या षटक संपलंय आणि अर्थातच सामना सुद्धा संपतोय. पिंगळसई संघ सामना जिंकतोय. थोडस स्टॅटिस्टिशियन मध्ये समन्वयाचा आपल्याला थोडा अभाव पाहायला मिळतोय, परंतु पुन्हा एकदा त्यांनी एकमेकांसोबत त्या गोष्टी शेअर केल्यात. वळतोय मैदानाकडे जिथे सामना पिंगळसई संघाने सामना जिंकलेला पाहायला मिळाला, पण कौतुक करावं लागेल धनगराळी संघाचं सुद्धा. असं वाटत होतं की फंटरची बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळेल, परंतु एक षटकार पाहिल्यानंतर दुसऱ्या क्षणाला मात्र मोठी आक्रमकता दाखवण्याच्या नादामध्ये तो बाद झाला आणि तिथूनच सामना आपल्याला पूर्णपणे पिंगळसई संघाच्या बाजूने गेलेला पाहायला मिळाला. पण कौतुक करावं लागेल आणखीन एका गोष्टीचं, ते म्हणजेच की परफॉर्मन्स जो पिंगळसई संघाचा होता, बॉलिंग परफॉर्मन्स हा अफलातून आणि अद्वितीय होता. काही कॅश प्राइजेस आहेत तिथपर्यंत आपण जाणार आहोत, पण पिंगळसई संघाचा, YCC पिंगळसई संघाचा हार्दिक अभिनंदन. वळतोय पुढच्या सामन्याकडे.